जय गजानन श्री गजानन गणगण गणात होते। तर गजानन महाराजांचे नेहमी अनुभवाचे व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करते, शेगावचे व्हिडिओ शेअर करते। तर आज थोडंसं वेगळा असं विषय आपण घेणार आहोत गजानन महाराजांचा। तर मंदिरातलं मी नेहमी व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते, जुने मंदिरंसुद्धा। तर असंच आता नवरात्र चालू आहे बघा, सगळीकडे खूप सुंदर असा नवरात्रीचा उत्सव चालू आहे। प्रत्येकाच्या घरी माता राणीची स्थापना झालेली असते, घटस्थापना झालेली असते। मंडळातही खूप सुंदर असं असतंच, माता राणीचं खूप सुंदर असं रूप आणि खूप छान असं मंडळामध्येही चालू असतं, बाहेरही आणि घरातही वातावरण कसं अगदी प्रसन्न असं असतं। आणि नवरात्रीमध्ये बरेच जण आपल्या कुलदेवतेचं दर्शन घ्यायला जातात किंवा इतर मंदिरांमध्येही जातात। पहाटे 3-4 वाजता उठून आपल्या गावांमध्ये जे पण देवींचे मंदिरं आहेत तर तिथे जातात, दररोज जातात, काही बिगर चप्पलचं वगैरे। आणि असं खूप सुंदर असं वातावरण असतं, सकाळीच खूप छान असं वातावरण असतं, सगळीकडे कसं अगदी रम्य असं वातावरण आहे। आणि असंच एक थोडासा विषय तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे। तर बऱ्याच देवींचे काही रहस्य आहेत, काही गोष्टी आपल्याला माहिती असतात, काही माहिती नसतात। आणि प्रत्येक मंदिरामध्ये काही ना काही जागृत दैवस्थान तर आहेतच। माता राणी कुठल्याही मंदिरात जा अगदी जागृतच आहेत। आणि खरंच खूप सुंदर असं आहे प्रत्येकी देवी माता राणीचे प्रत्येकाचे काही वेगवेगळे गुण आहेत, रहस्य आहेत, त्यांची माहिती वेगळी आहे। आणि कशा पद्धतीने त्या इथे आलेल्या आहेत, कशा स्थापन झाले, म्हणजे हे मंदिर कशा पद्धतीने आलं हे आपल्याला माहिती नसतं। बऱ्याच ठिकाणी बाहेर लिहिलेलंही असतं की माता राणी कशा पद्धतीने प्रगटली आहे किंवा काय, हे असं भरपूर असं बऱ्याच मंदिराच्या बाहेर लिहिलेलंही असतं। काही मंदिरामध्ये लिहिलेलं नसतं, काही मंदिरामध्ये असतं। तर असंच एक छोटासा तुमच्याबरोबर एक विषय शेअर करते मी। आणि आपण गडावर जातो, वणी गडावर सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला। तर गड तर खरंच खूप मोठा आहे, आपण गाडीने बसने कशानेही आपण गडावर जातो, पण गडावर जाऊनही आपल्याला पायऱ्या चढून माता राणीचं दर्शन घ्यावं लागतं। आणि पायऱ्या चढत आपण बऱ्याच वेळेस थकतो आणि चढतो, उतरताना एवढं वाटत नाही, पण चढताना माता राणीचं आपली ती परीक्षा बघत असते बऱ्याच वेळेस। तर तो तुम्ही गड बघितला असेलच, सप्तशृंगी देवीचा जो गड आहे ना, तर तो बघितला असेल। त्या गडाच्या व्यतिरिक्त तिथे दुसरासुद्धा गड आहे आजूबाजूला। तर माता राणीचं गडाच्या साईडला जो एक गड आहे ना, तर तिथलं एक छोटंसं रहस्य तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे आज। तर सप्तशृंगी देवी चं रूप तर तुम्हाला माहिती आहे, माता राणी अगदी किती मोठं प्रशस्त असं तिचं रूप आहे, खरं तेजस्वी, खूप सुंदर असं रूप आहे। तिचं साडी आणि तिचा अलंकार खरंच खूप छान असं आहे। आणि माता राणी सप्तशृंगी देवी गडावर आहे, तर तिची मान साईडला आहे, वाकडे आहे एका साईडने। तर आपण नेहमीच बघत असतो ते, तर ते रहस्य आपल्याला माहिती नाही, म्हणजे बऱ्याच जणांना माहिती असेल, मी असं नाही म्हणत की कोणाला माहिती नसेल म्हणून, तर बऱ्याच जणांना माहिती असेल, पण मग मला जी छोटीशी माहिती आहे ना ती तुमच्याबरोबर शेअर करते। तर वणीगडाच्या आजूबाजूला जे आहेत ना गड, तर त्या गडाच्या साईडला ज्या साईडने माता राणीची मान एका साईडने आहे, एका साईडला वाकलेले आहे, तर तुम्ही माता राणीला बघितलं असेल, तर सप्तशृंगी देवीचं जे एक साईडला ज्या साईडने मान वाकलेले आहे त्या साईडलाच, त्याच दिशेला तिकडून जो गड आहे, तर त्या गडामध्ये खूप मोठी अशी गुफा आहे। आणि त्या गुफेमध्ये मार्कंडेय ऋषी आहेत, तर ते आजही तिथे आहेत मार्कंडेय ऋषी। आणि ते देवीला सप्तश्रीचा पाठ ऐकवतात। तर तो पाठ ऐकण्यासाठी माता राणी तिकडे कान करून एका साईडला मान करून ऐकत असतात। तर असं हे रहस्य आहे। तर आत्ताच मागे जवळजवळ 1985मध्ये किंवा 86मध्ये सुद्धा एक पूर्ण म्हणजे शाळेची ट्रिप गेलेली होती, कॉलेजचे स्टुडंट वगैरे होते बा, शाळेचे नाही कॉलेजचे स्टुडंट होते, आणि ते तिथे गेले होते। तर त्या गुफेमध्ये ते जायला लागले, तर बाकीचे तर थांबले, पण एक जो व्यक्ती होता तो पुढे गेला आणि हे बाकीचे त्याला शोधायला लागले, हा नेमका कुठे गेला म्हणून। त्या
तो कोणालाही सापडला नाही. ते सगळे घरी आले आणि घरी आल्यानंतर सगळे म्हणायला लागले की तो कुठे गेला म्हणून. तर कोणाला वाटलं की ते काही तिथे कुठले काही हिंस्र पशु वगैरे असतील किंवा काही, तर त्याच्यामुळे हा सापडला नसेल, कुठे गेला असेल. त्याची भरपूर अशी वाट बघितली, तर त्या लोकांना त्या खूप शोध घेतला पण सापडला नाही. तर हा जो होता ना व्यक्ती, तर तो मध्ये गेलेला आणि मध्ये गेल्यानंतर त्याला मार्कंडेय ऋषींचं दर्शन झालं आणि मार्कंडेय ऋषींनी त्याला जवळजवळ त्याला 6 महिने त्या गुफेमध्ये थांबला. त्याला बरंच काही त्यांनी सांगितल्या काही गोष्टी. आणि जेव्हा तो बाहेर आला आणि बाहेर येऊन जेव्हा तो घरी गेला आणि घरी गेल्यानंतर त्या घरच्यांना इतकं आश्चर्य वाटलं की तू इतक्या दिवस म्हणजे 6 महिने नेमका कुठे होतं. मग त्याने जी गोष्ट घडली तर ती सगळी गोष्ट घरच्यांना सांगितली आणि घरच्यांनासुद्धा आश्चर्य वाटलं की एवढ्या तू तिथे कसं काय राहू शकला म्हणून. तर तो व्यक्ती म्हटला की तिथे मी मार्कंडेय ऋषीच्या समोर जेव्हा बसलेला होता म्हणे, तर मला जाणवलंच नाही की एवढे 6 महिने झाले असतील म्हणून. मला असं वाटलं म्हणे की 2-4 तास झाले असेल, 6 तास. म्हणजे त्याच्यासाठी तो टाईम तिथेच थांबलेला होता. त्याला बाहेरची काहीच जाणीव झाली नाही, काहीच समजलं नाही आणि त्याला असं फक्त 2 तास मी इथे थांबलं, त्यांचं ऐकलं आणि घरी आला असं त्याला जाणवलं. आणि तो व्यक्ती त्याच्या जेव्हा सगळ्या गोष्टी सांगत होता तर सगळ्यांना आश्चर्य वाटत होतं की हे खरं आहे का काय म्हणून. आणि ऋषींनी त्याला उपदेश केल्यानंतर त्याचा जन्म तर खरंच खूपच भाग्यवानच आहे तो मनुष्य. आणि त्याच्यानंतर तो मनुष्य हिमालय पर्वतावर गेलेला आणि त्याचे फॅमिलीला सुद्धा आश्चर्य वाटलं की ही सगळी गोष्ट, आणि ती गोष्ट आतापर्यंत पूर्ण लपलेली होती. जवळजवळ 2-3 वर्षामध्ये ही गोष्ट बऱ्याच जणांना माहिती झाली. बहुतेक काहींना अजून माहिती आहे नाही ते मला माहिती नाही. पण मार्कंडेय ऋषी जेव्हा सप्तश्रुतीचा पाठ करताय तर ते ऐकण्यासाठी सप्तशृंगी देवी कान देऊन ऐकताय. तर हे ते माता राणीचं मान वाकडी का आहे याचं हे रहस्य आहे. आणि तुम्हाला हा विषय कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. आणि अर्थातच आपण माऊलींचे भरपूर असे व्हिडिओ शेअर करतच असतो आणि बऱ्याच जणांचे खूप छान असे कमेंटही मला आलेले आहेत. त्या सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि मी छोटीशी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. आणि हो, चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय गजानन, श्री गजानन, गणगण गणात बोते.